पुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। गुरुवर्य बंसी बाबा की जय। श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय। शरण जावे सर्व भावे देवासी तो उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत ही नाम जा तो उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो उतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजं सांद्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोद्धरारतावतारं कलङ्कङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजी योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तम् नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणीं
वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता. सेवे लागी सेवक झालो लालो. सेवे लागी सेवक झालो झालो. सेवे लागी सेवक झालो. सेवे लागी सेवक झालो. हरी तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा चिंतनीय अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतलाय. महाराजांनी या अभंगामध्ये विश्वाचा अधिष्ठान, ज्यांना आपण देव म्हणतो, त्या भगवंताला शरण जाण्याची अंतःकरणातील प्रक्रिया कोणती असावी, ही प्रक्रियाच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भगवंतालाच शरण का जावं, भगवान परमात्मा आपल्याला कुठं भेटतील, भगवंताला शरण कसं जावं आणि भगवंताला शरण गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये कोणती क्रांती घडेल. भगवंताला शरण का जावं, त्याचं कारण भगवान परमात्मा आपल्या सर्वांचा सांभाळ करतात. सोपं कारण, आपल्याला यायच्या अगोदरही जे या विश्वाला सांभाळत होते, आपल्या डोळ्यासमोर सुद्धा विश्वाला सांभाळतात आणि आपण गेल्यानंतर सुद्धा या विश्वाची जबाबदारी स्वीकारतात. त्यांना म्हणतात भगवंत. म्हणून भगवंताला शरण जावं. सकळ जीवांचा करी तो सांभाळ. सकळ जीवांचा करी तो सांभाळ. तुझ मोकलीला ऐसे नाही. कारे नाठवीसी कृपाळू देवासी. पोषितो जगासी. पोषितो 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 जगासी. एकला तो या जगाला सांभाळणारा एकच परमात्मा आहे. आपल्या घरी 10-5 पाहुण्यांची ये जा झाली एखाद्या दिवशी तर आपण म्हणतो आज लई थकलो मी, आज लई दमलो मी, पाहुणे खूप आले आज सकाळपासून. भगवंताच्या दरबारात दररोज किती पाहुणे येतात आणि किती पाहुणे जातात त्याचं गणित नाही. तरी पण कधी तुम्ही दर्शनाला या, भगवंत कधी नाराज नसणार आहेत. एकदम फ्रेश राहतात. विश्व विटेवारी जाची पाऊले समान. विटेवारी जाची पाऊले समान. विटेवारी जाची पाऊले समान. महाराज मंडळी विटेवारी जाची पाऊले समान. तुझी एक दान सुरदाता. तुझी एक दान सुरदाता. तुझी एक दान सुरदाता. तुझी एक दान सुरदाता. तुझी एक दान सुरदाता.
शूरदाता तुझे झाला शूरदाता विटेवारी जाची पाऊले समान विटेवारी जाची पाऊले समान विटेवारी जाची पाऊले समान विटेवारी पाऊले विटेवरी ज्याची पाऊले समान. मला थोडा गाण्याचा नाद आहे. बसणारे म्हणतील बोलतो बोलतो मध्येच काय वाद उठतो का काय. जे पहिल्यांदा कीर्तनाला येतात ना माझ्या समोर बसतात, श्रोते हुशार असतात, ते म्हणजे वक्त्याचं निरीक्षण करत असतात. ही नेमकं काय करणार आहेत बुवा आता पाहू तरी आपण. चला म्हणजे नव्यानं मला पाहतात ते म्हणतात ही बोलतो हळूहळू पण मध्येच काय झटका येतो. बरं नेमकं डोळ्याला तारे यायचं टाइम. तेवर जो परमात्मा आहे सगळ्यांची जबाबदारी सारख्या पद्धतीने स्वीकारतात. आणि वेदानं सुद्धा मान्य केलं. वेद म्हणतात एकमेवम अद्वितीयम ब्रह्म नेहानास्ति किंचन. या विश्वाला सांभाळणारं रणजित दादा एकच तत्व आहे, दुसरं कुणीच नाही. एक तत्व ज्याला एकमेवम अद्वितीयम ब्रह्म, एकमेवम अद्वितीयम ब्रह्म, ज्याच्यासारखं दाखवायला दुसरं तत्व नाही, ते एकमेव अद्वितीय. समुद्र आहे, समुद्राला जर आपण दुसरा समुद्र दाखवायचं ठरलं दाखवतील. समुद्रासारखा समुद्र, सूर्यासारखा सूर्य, त्याला एकमेव अद्वितीय म्हणतात. तसं तत्व आहे, भगवत तत्व आहे, त्याला दाखवायला दुसरा ऑप्शनच नाही. तेच तत्व 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी घोटून घोटून अभ्यास करून ती मान्य केलेले. ती सहजसहजी मान्य नाही झालं. हो, अगोदर वेद सुद्धा गोंधळेच होतेत ना. पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष चिन्हला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा. देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. पुसू नका बाई वेदाची काही कळलेची नाही. शेष चिन्हला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा. देव का हो विटेवरी उभा उभा, देव विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. वेदाला सुद्धा कळलं नाही अगोदर. सोपं भावगीत आहे, सर्वांच्या पाठ आहे. वेदा नाही कळला अंतपार याचा. कानडा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. नामाची कीर साखतो तुकोबाची दुरे राखितो. नामाची कीर साखतो तुकोबाची दुरे राखितो. पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा वाली दामाजीचा. कानडा राजा
पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राजा पंढरीचा विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग विठ्ठल पांडुरंग 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 वा कळलं आपल्याला. चला पाचेगाव मध्ये थोड्या वेळ काय ना आपण पंढरपुरात जाऊन आलो ना लगेच. आपला मळण आपला गोठा आपले कांदे चाळण काय म्हणजे मग थोड्या वेळ पंढरपुरात नेऊन आणलं तुम्हाला. परत आलो चाळीत, घाबरू नका. विश्वाचे मालक, या विश्वाच्या मालकाविषयीचं भगवत तत्वाविषयीचं यथार्थ ज्ञान ही वारकरी संप्रदायामध्ये संत महापुरुषांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ही नेमकं कुणाकडे जावं, ज्या शरणागतीनं आपल्याला आनंद मिळेल अशी शरणागती कुणाची करावी, हा व्यापक सिद्धांताच्या अभंगामध्ये पाहायला मिळतात. हे सांगणारं या जगात कुणीच नाही. आपल्या बुद्धीप्रमाणे प्रपंचातला आनंद आपल्याला शोधता येणार नाही. त्याचं कारण आपली बुद्धी फार छोटी आहे आणि संतांची बुद्धी आणि नजर फार मोठी आहे. आपली नजर आपली दृष्टी किती छोटी सांगू. आपल्याला जर विचारलं तुमचं घर कुठे आहे तर आपण आपल्या गावचं नाव सांगतो, बरोबर. संतांना विचारलं होतं तुमचं घर कुठे आहे. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. या विश्वातला प्रत्येक जीव माझा आहे. माऊली ज्ञानोबा आहे. हे विश्वातला प्रत्येक घर माझं आहे. मी प्रत्येक घरातला आहे. ही नजर किती मोठी आहे. प्रतिज्ञा करतात माऊली ज्ञानोबा राया, अवघाची संसारच सुखाचा करीन, अवघाची पुणे जिल्हा सुखाचा करीन नाही, अवघाची महाराष्ट्र सुखाचा करीन नाही, अवघाची भारत देश सुखाचा करीन नाही, अवघाची संसार. संसार म्हणजे सम्यक सरती इति संसार. हा विठ्ठला विठ्ठला तो सरकत पुढे चालणार आहेत. 700 वर्षापूर्वी जेवढे जीव मात्र आले त्यांनाही मी सुखाचा करीन आणि अमोल महाराज 700 वर्षानंतर जेवढे जन्माला येतील त्यांना पण मी सुखाचा करीन. ही व्यापकता आहे. व्यापकता आणि स्वभावाची श्रीमंती आहे. त्रास देणाराचे कल्याण होऊ दे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आपण त्रास देणाऱ्याला विसरत नाही. आपण म्हटलो असतो माऊलींच्या जागेवर असतो तर आपण म्हटलो असतो जे खळांची संघटना मरो मरो गेले पाहिजेत. मला त्रास दिलेला आहे त्यांनी. ही
नजर बघा ना तुम्ही. माझ्या जगद्गुरूंना विचारलं होतं, महाराज तुम्ही या विश्वात आले कशा करतात? तर त्यांनी सांगितलं होतं, या पूर्ण जगाच्या कल्याणाकरता मी आलोय. जगजोगी जगजोगी जग, या जगात जेवढे जन्माला आले तेवढे जोगी म्हणजे जाग करणं. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जागता जगदेव राखा काही भाव, देव राधा काही भाव. अवघा क्षेत्रपाळ पूजा वाचक, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय, जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जगजोगी 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 जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. बोलती बोलती बोलती. जगाला जाग करण्याकरता आले. नजर सांगायची, संतांचं कार्य सांगायचं. जीवन आपलंच आहे, फक्त त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला ना की कल्याण आहे. त्याची माझी हित करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. बस जीवन आपलंच आहे. आपल्या बुद्धीनं आपल्याला जगायचंच नाही, संतांच्या मार्गाने जगायचेत ना. एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन किराणा दुकानात गेली. दुकानदाराने पाहिलं, ताई नेहमी आपल्याच दुकानात येतात. या ताई, स्वागत आहे तुमचं. छोटं बाळ बरोबर आहे. भैया शाळेत गेला होता? हो. कितवीला आहे? 4थीला. दुकानातलं काय घेणार? नको काका मला काही नको. अरे दुकान तुझं आहे, बोल काय घेतो? नको मला काहीच नको. अरे तू बोल ना, तुझंच दुकान आहे, तू जे म्हणशील ते देतो मी. खरंच ते बाळाचं दुकान आहे का? दुकान कोणाचं आहे? दुकानदाराचं. दुकानदार काय म्हणतात? दुकान तुझं आहे. दुकानदार एवढे गोड बोलतात, त्यांना मर्जी राखायची आहे, ताईची का बाळाची? आपले अनुभव आठवा, जाऊ द्या. आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो, 100ची नोट बाळाला देतो का ताईला देतो? बाळाला. नोट पण तेव्हाच दिली जाते जेव्हा घरातले सगळे साक्षीला असतात, तेव्हाच. ती एकटं बाळ खेळताना त्याला कोणी ओळख देत नाही बिचाराला. ते म्हणे, अरे कालच्या मला 100 दिले, आज मला ओळख सुद्धा देईना. अरे भाऊ तुझी चूक नाही, ती परिस्थितीची चूक असते. सगळ्यांच्या समक्ष दिली जाते ना ती, कधीतरी होणारी वसुली असते ती विठाला. ऐका, काय घेणार भैया तू? नको मला काका, काही नको. दुकानदार काकानी चॉकलेटची बरणी त्याच्या पुढे धरली. घे, तुझ्या हाताने घे, मुठभर घे. घे. नको काका मला. दुकानदार काकानी अशी ओंजळ भरली, मूठ भरली, बाळाच्या ओंजळीत चॉकलेट पडले. एक ओंजळभर चॉकलेट काही खाली पडली, उचलली भैयानं, लगेच सगळी घेतली साव. हे चॉकलेटचा अशी ओंजळ भरून एवढा आनंद झाला त्या लेकराला. पुढे आले साहित्य घेऊन, आई रागावली जरा त्याला. भैया शापरला का रे? तुला ती काका म्हणत होती तुझ्या हाताने घे चॉकलेट, का नाही घेतले रे? जास्त शहाणा झाला का? बाळ म्हणे, आई तुला याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं. काय पॉलिटिक्स रे? दुकानदार काका म्हणे तुझ्या हाताने घे, मूठभर घे. मला सांग, मूठ दुकानदार काकाची मोठी का माझी मोठी? मी जर माझ्या हाताने चॉकलेट घेतली असते 4-5 आले असते ना. पण मग तुझ्या 1ही रुपयाला धक्का लागू दिला नाही, पण ओंजळभर चॉकलेट आले ना. मायबाप जीवन आपलंच आहे, पण मार्गदर्शनाची मूठ ही गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचीच असावी. त्याचं कारण तेनेची पाते चालो जाता, तेनेची पाते
पंते चालो जाता देण्याची पंते चालो जाता चालो जाता देण्याची पंते चालो जाता देण्याची पंते न पडे गुंता कोठे काही 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 देण्याची पंते चालो जाता देण्याची पंते चालो जाता देण्याची पंते चालो जाता देण्याची पंते चालो जाता चालो जाता देण्याची पंते चालो जाता देण्याची पंते चालो जाता तेनेची पंते चालो जाता नपडे गुंता कोटे काही मार्ग धावणे गेले आधी दया निधी संतते. चला पुढे आता. विश्वाचे मालक एक आहे पहिला सिद्धांत. विश्वाच्या मालकाचा शोध भगवान परमात्म्याचा शोध हा संत महापुरुषांनी घेतला. त्यांच्या मार्गाने जायचे दुसरा सिद्धांत. पण कसं जायचं? संत महापुरुष ज्या मार्गाने गेले तोच अनुभव आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आमच्या समोर ठेवतात. तोच अनुभव. देवाकडे जा, पण गरज कशाची आहे? देवाकडे जाताना आपण वस्तू घेऊन गेलो, आपण काही सामुग्री घेऊन गेलो तर देव परमात्मा ती स्वीकारतातच असं नाही, किंबहुना स्वीकारतच नाही. पण त्या वस्तू मागे जी भूमिका असते ना ती देवाला प्रिय असते. 4 वाक्य सांगतो. देव कसे जिंकायचे, देवाची शरणागती कशी करावी. समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो 1. शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं 2. प्रपंच जिंकायचा असेल तर पैसा कमावा लागतो 3. आणि भगवान परमात्मा जिंकायचे असतील तर अंतःकरणात शुद्ध भावच लागतो 4. एवढे 4 वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. समाज जिंकायचा आहे, अभ्यासच करा. समाजात उगी कोणी कोणाला मानत नाही. लोक म्हणतात मला कोणी मानत नाही. अभ्यास केला असता तर करण अभ्यास तू काय म्हणे, कारण अभ्यास तू का म्हणे, कारण अभ्यास तू का म्हणे. साधे ते साध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे कारण अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास, सायास करिता असाध्य ते साध्य अभ्यास कारण तुका म्हणे. जगद्गुरु चिंतन करतात की जे असाध्य आहे ते आपल्याला साध्य होईल. बहिणी स्वयंपाक बनवतात. स्वयंपाक करणं ही पाककला आहे आणि त्याच्यात अभ्यास लागतो. नाहीतर मसाल्याचे पदार्थ सगळ्यांच्या घरी सारखेच असतात, पण भाजीची चव का बरं वेगळी वेगळी असते?
एखाद्याच माता बहिणीच्या हातचे भजे का बरं टेस्टी लागतात? आपण म्हणतो नाही सुमनातेला बोला भजे काढायला. हे का बरं? अहो, अभ्यास आहे, चाचणी आहे. हो, प्रत्येक क्षेत्रात. कलेमध्ये गायक सगळेच आहेत, पण काहींचे स्वर काळजाला भिडतात, कारण अभ्यास तुका म्हणे. मृदंगाचार्य खूप आहेत, काहींची थाप डायरेक्ट काळजाला येऊन भिडतेत ना रणजित दादा, कारण अभ्यास तुका म्हणे. महापुरुषांचे शब्द आपल्या अंतकरणाचा ठाव घेतात, कारण अभ्यास तुका म्हणे. साधना असते. हो, आता सूरज चव्हाण हे नाव सगळ्यांच्याच कानावर आलं, कारण अभ्यास तुका म्हणे. एकदम साधं लेकरू, पण सगळ्याशी नम्रतेने राहिलं. ज्या माता बहिणीकडून राखी बांधून घेतली ना, तिच्या पायाच पडत होता तो. सगळ्याशी नम्रतेनं राहिला. 100 दिवस त्या घरात राहिला, पण नम्रतेनंच राहिला. आणि शेवटी बिग बॉसचा विजेता ठरला, कारण अभ्यास तुका म्हणे. विठाला ही देवाकडे जाण्याची प्रक्रिया असते. माझ्या माता द्रौपदीने एवढी श्रद्धेनं सेवा केली बाबा. आपल्याला भाव कळेल. लक्षपूर्वक ऐका. दृष्टांत आहे, फार छान दृष्टांत आहे. अभंगाच्या पहिले चरणात आपण प्रवेश करतोय. 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो. कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू झालं. कौरवांचे चांगले चांगले योद्धे मारले जाऊ लागले. दुर्योधन पितामह भीष्माचार्यांकडे आला. आचार्य, युद्धाला प्रारंभ झाल्यापासून पाहतोय आपला दररोज एक एक चांगला योद्धा मारला जातोय. पांडवांचा एकही योद्धा मारत नाहीयेत आपण, काय कारण आहे? पितामह भीष्माचार्य म्हणे, मला नाही सांगता याचं कारण, मी सांगतो कारण. आणि सांग दुर्योधना, तुम्ही कौरव सैन्याचे सरसेनापती आहात. हो, तुमच्यावर जबाबदारी आहे. हो, पण तुमचं प्रेम खरं पांडवांवरती आहे. तुम्ही फक्त शरीराने माझ्या बरोबर आहात. पितामह भीष्माचार्यांवर शंका, संशय आला. आणि शब्दब्रह्म व्यक्तिमत्व, प्रामाणिक व्यक्तिमत्वावर जर संशय घेतला तर त्या व्यक्तीला मृत्यूदंड दिल्याची शिक्षा प्राप्त होत असते. एवढ्या वेदना होतात की मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यावर जेवढ्या वेदना होतात ना, तेवढ्या वेदना संशय घेतल्यावर. पितामह भीष्माचार्यांचे डोळे लागाना लाल झाले. तुला बघायचंय माझं प्रेम पांडवांवरती? हो, ऐक दुर्योधना, उद्या सूर्यास्त होईपर्यंत निष्पांडवी पृथ्वी करणार, ही माझी प्रतिज्ञा आहे. दुर्योधनाला आनंद झाला. युद्धात 5 गेल्यावर काय राहतं खाली तरी, आता 5 पांडव उद्या मारणार. आणि शब्दब्रह्म व्यक्तिमत्व पितामह भीष्माचार्य. बदल नाही, आपल्यावानी नाही. सकाळी भजे खाऊस तरी एकाचा, दुपारी जेवण करून दुसऱ्याचा, संध्याकाळी तिसऱ्याचा. काय शब्द काय प्रमाण. पितामह भीष्माचार्य बोलले. कौरवांचा विजय त्याच दिवशी झाला असं निश्चित झालं की पांडव मरतायत उद्या. पण ही बातमी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या कानावर गेली. भगवंताला काळजी वाटू लागली. भगवान परमात्मा सायंकाळ झालेली तर अर्जुनाकडे आलेत. रात्र झालेली. अर्जुन आराम करत होते. अर्जुनाने फॅन 5 वर करून दिलेला आणि मस्त घोरत होता. असंच वातावरण होतं. ऑक्टोबर हीट होती. आराम. देवाने उठवलं. अर्जुना, बातमी आली कानावर? आली ना. कोणती? अरे उद्या पितामह भीष्माचार्य मारणार आहेत आम्हाला, त्याच्या आधी झोप घेतो ना. अरे म्हणे, मग तुला झोप तरी कशी येते? उद्या मरायचंच ना. अर्जुन म्हणे, देवा जाओ, काय कटकटी तुमची. हा टायमिंग तुमचा ऑफिशियल नाही आता. हे कार्यालयीन कामकाजाची वेळ नाही आता. अरे बिगर कार्यालयीन कामकाजाची वेळ आहे. रात्री 9:30 आणि 10ला कुठं? आता एकतर दिवसभर तुम्ही माझं डोकं खाता. इकडं रथ घ्या, तिकडं रथ घ्या, इकडं बांध सोडा, तिकडं बांध सोडा. अरे माझी बुद्धीच नाही मला दिवसभरात. सकाळचा शंखनाद पासून ऑफिशियल टायमिंग सुरू ते सायंकाळचं शंखनाद होईपर्यंत ऑफिशियल टायमिंग. आता हे ऑफिशियल टायमिंग नाहीये आणि तुम्ही कशाला आले मला उठवायला? अरे बाबा उद्या मारायचंय तुम्हाला. मग तुला भीती नाही वाटली का? नाही. अर्जुनाचा विश्वास किती आहे का? अर्जुन म्हणतोय, प्रभू मला खात्री हो, 100 पितामह भीष्माचार्य येऊ द्यात, मला खात्री आहे जोपर्यंत माझा प्राण, माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझ्या बरोबर आहेत, तोपर्यंत माझ्या प्राणाला धक्का सुद्धा लागणार नाही. जा बरं तुम्ही म्हणे. आता भगवंत निघाले तिथून. आता काय करावं बा? अर्जुनजी परत आरामाला गेले. ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली. माता द्रौपदीकडे आली भगवान परमात्मा. द्रौपदी
द्रौपदी माता द्रौपदी बाहेर आल्या. कृष्णा, अरे ब्रह्ममुहूर्तावर आज दर्शन दिलं बाबा, प्रणाम करते तुला कृष्णा, वंदन करते रे कृष्णा. भगवंत म्हणे वंदन घ्यायला नाही आलो, आवर आपल्याला जायचंय जरा. कुठं? पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनाला जायचंय, आवर. माता द्रौपदी म्हणे मी नाही येणार, मी त्यांचं तोंड सुद्धा पाहत नाही, मला नाही घ्यायचं दर्शन, तुझा. भगवंत म्हणे द्रौपदी आजचा दिवस ऐक, उद्या काही मागणार नाही तुला, तू आवर पटकन. माता द्रौपदीने आवरलं. रस्त्यात सगळा वृत्तांत सांगितला. पितामह भीष्माचार्यांच्या कक्षाच्या बाहेर आले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा माता द्रौपदीला सूचना देतात, तुला आज जायचंय, आत कक्षामध्ये पितामह आराम करतायत, दर्शन घ्यायचं, स्वतःहून काहीच बोलायचं नाही, ज्यावेळी ते बोलतील त्याच प्रश्नाला उत्तर द्यायचं. आणि तुला विचारलं जाईल सोबत कोण आहे, माझं नाव सांगायचं नाही, माझा गडी आणलं म्हणायचं बरोबर. जा आतमध्ये. आतमध्ये जायला लागल्यात माता द्रौपदी. चप्पलचा आवाज झाला. द्रौपदी थांब, चप्पल काढ. माता द्रौपदीने चप्पल काढली. भगवंताने स्वतः हाताने उचलली, काखेत घेतली, अंगावर घुंगडी पांघरली. कृष्णा, चप्पलला कोणी नेणार नाहीयेत, राहू दे खाली, तिला कशाला घेतो वरती, हातात कशाला उचलतो, राहू दे ना खाली. भगवंत म्हणे आज जा. माता द्रौपदी आत गेला. राजाराम बाबा, दृष्टांत वाचताना मला इतका गैवरून आलं की माता द्रौपदीचं किती भाग्य आहे की तिची चप्पल मालकानं काखेत घेतली. आपल्याला किती कीर्तन करावं लागतील आपली चप्पल काखेत घेईन परमात्मा. तुमच्या आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. काय भाग्यवान आहेत त्या माता द्रौपदी, भाग्यवानच आहेत ना दादा. आज गेल्या. पितामह भीष्माचार्य हे निद्रिस्त नसायचे, चिंतनात असायचे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का शिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. पितामह भीष्माचार्यांच्या चरणाला स्पर्श केला माता द्रौपदीनं. बांगड्यांचा आवाज झाला आणि पितामह भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. माता द्रौपदीला आनंद झाला. कालची प्रतिज्ञा आहे, निष्पांडवी पृथ्वी करणार. आत्ताचा आशीर्वाद आहे, अखंड सौभाग्यवती भव. माता द्रौपदी हसल्या. पितामह भीष्माचार्यांनी डोळे उघडून पाहिलं. द्रौपदी, तू केव्हा आलीस? म्हणे आशीर्वाद मलाच दिलाय आत्ता. माता द्रौपदीने विचारलं, तुमची कालची प्रतिज्ञा खरी का आत्ताचा आशीर्वाद खरा? कालची प्रतिज्ञा म्हणते माझं कुंकू पुसणारे तुम्ही, आणि आत्ताचा आशीर्वाद म्हणतो माझं कुंकू अखंड सौभाग्यवती राहणार आहेत, अखंड सौभाग्य जिवंत राहणार आहे. आत्ताचा आशीर्वाद आहे. मग प्रतिज्ञा खरी का आशीर्वाद खरा? पितामह भीष्माचार्य हसले. कारण मोठी माणसं ही विचारानं मोठे असतात, म्हणूनच त्यांना मोठं मानलं जातं. विचारानं मोठी ते परिपक्व आहेत. पितामह भीष्माचार्यांच्या लक्षात आलं. ते म्हणे प्रतिज्ञान आशीर्वाद नंतर सांगतो, पण एकदा सांग मला, एवढ्या पहाटे तुला इथं घेऊन कोण आलेलं आहे? म्हणे माझं गडी. गडी गडी नाही जायचा 4 वाजता ऑटो चालू करायला. जाईन का गडी? जाईन का ऑटो चालू करायला? मालकाला जा नाही, शिफ्टिंग चालू झाली की नाही खटके पाहायला ते मालक जाणे, ते वीर जाणेत ना. गडी नाही जायचा ना 3:30ला. आणि असं कोणता गडी दाखव बरं, तुझा गडी कुठे आहे? पितामह भीष्माचार्य बाहेर येऊन पाहतात. माता द्रौपदीने पाहिलं, गडी बसलेला आहे, अंगावर घोंगडी आहे, काखेत चप्पल आहे. पितामहांचे डोळे भरून आले. द्रौपदी, तू फार भाग्यवान आहे. कशी? अरे तू ज्याला गडी म्हणते ना, अरे हा आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. आम्ही अहोरात्र भजन करतोय त्याचं, हा आमच्या स्वप्नात येत नाही.
आणि तुम्हाला 1 सेकंदही अंतर देत नाही. जोपर्यंत हा गडी तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत तुझ्या कुंकवाला धक्काच लागू शकत नाही. त्याने तुझी चप्पल काखेत घेतली. ऐका बरं, हे वाक्य फार छान आहे पितामह भीष्माचार्य. ज्याने तुझी चप्पल काखेत घेतली त्याने तुझं कुंकू अंतःकरणातच साठवलेलं आहे. जोपर्यंत परमात्मा बरोबर आहे, तुझ्या माझ्यासारखे लाख भीष्माचार्य आले ना तरी तुझ्या कुंकवाला धक्का लागणारच नाहीत. याला म्हणतात सर्व भावे ही देवाची, सर्व भावे देवाचे सर्व भावे, देवाचे सर्व मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. विश्वाचे मालकच आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणार आहेत म्हणून शरण जावे. विश्वाचे मालक आम्हाला आनंद देणार आहेत म्हणून शरण जावे. विश्वाचे मालकच आमची जबाबदारी घेणारे आहेत म्हणून शरण जावे. आणि जन्म मृत्यूची येरझार संपणार आहेत म्हणून शरण जावे. भगवंत आमच्या सगळ्या चुका स्वीकारणार आहेत म्हणून शरण जावे. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना स्वतःला अनुभवायला आलं म्हणून शरण जावे. विठ्ठल सर्व भावे देवाची. 4 वाक्य लक्षात येत. समाज जिंकायचा अभ्यास करा, शत्रू जिंकायचा कपट करा, प्रपंच जिंकायचा पैसा कमवा, भगवंत जिंकायचे अंतःकरणात भाव असू द्या. सर्व भावे दिवासी. भाव कशाला म्हणतात? भाव हा शब्द असा आहे अप्पासाहेबजी, प्रत्येक क्षेत्रात भाव या शब्दाला वेटेज आहे. नाते संबंधात भावाला किंमत, मार्केटमध्ये मॉइश्चरला भावाला किंमत, नाते संबंधात भावाला किंमत, आणि परमार्थामध्ये सुद्धा भावाला किंमत आहे. भाव बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये, बळविन शक्ती बोलू नये. हो भगवीन भक्ती, भक्ती विन मुक्ती.
साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये फार गोड चिंतन करतात भावाबद्दल. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती बोलू नये, भक्ती विना मुक्ती बोलू नये आणि बळे विना शक्ती बोलू नये. बोलू नये सगळीकडे बोलावं वाटतं. विठ्ठल भाव हा शब्द आहे, सोपी व्याख्या आहे. भाव या शब्दाची व्याख्या आहे अंतःकरणातील निर्विकल्प प्रवाहाला भाव असे म्हणतात. ज्या अंतःकरणातले ज्यात विकल्प नाही, कोणताच विकल्प नाही. जरी बोलण्यात कडवटपणा आला तरी अंतःकरणात विकल्प नसेल तर भगवान परमात्मा स्वीकारतात ते बोलणं. वाक्य लक्षपूर्वक ऐका. जनाबाईचं बोलणं हे कधी कधी कठोरही असायचं ना, पण भगवंत स्वीकारायचे. त्याचं कारण भाव. आमच्या गोपाळांची परिस्थिती काय होती? गवळी याचे ताकपेरे कोण पोरे चांगली. गोपाळांना सर्दी झाली तर त्यांच्याकडे रुमाल नसायचा. सर्दी, रुमाल नाही, रुमाल नाही, मफलर नाही, नॅपकिन नाही, उपरणं नाही, टिश्यू पेपर नाही. सर्दी पुसायची कशी? सर्दी पुसायची गोपाळांनी दांडाला, खांद्यापासून ते कोपरापर्यंत वापा फुल भरायचा, नंतर या वाफ्याला बारा द्यायचं. मनगटाजवळची छोटी वाफी ते भरून घ्यायची. चांगलं ऊन पडलं ना तर अशी 2 MM ची पोपडी धरलेली राहायची अशी कडक. बर कोणता फ्लेवर होता तो? मँगो, पिस्ता, बटरस्कॉच, व्हॅनिला, चॉकलेट. बाकीचे गोपाळ त्याला म्हणायचे स्नान करून जा. तो म्हणायचा नाही. भाव ऐका बरं. तो म्हणायचा मी जर स्नानाला गेलो आणि तेवढ्या वेळेत जर माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा येऊन गेला, मग मी आलोय का नोबा करता, मी तुमच्या करता नाही आलो म्हणायचं. ती बाकीचे गोपाळ म्हणायचे उन्हात बस. विचारा उन्हात बसायचं, अंग सर्दीनं माखलेलं. कृष्णाला अंतःकरणापासून ते आवाज द्यायचं, कृष्णा, हे कृष्णा, अरे मी तुझ्या करता आलो रे. मला ही गोपाळ कोणी जवळ घेत नाही. मला खात्री आहे मी घरून निघाल्यापासून तुझ्या चिंतनात आहे. आताही तुझ्या करता तुझीच वाट पाहतोय. कृष्णा तू आलं पाहिजे रे. मला खात्री आहे तू आल्याबरोबर सगळ्यात पहिले मला भेटणार आहे. कृष्णा ये रे लवकर. कृष्णा आलं पाहिजे. कृष्णा तू लवकर ये. भेटी लागी जीवा लागली सी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. बेटी लागी जीवा लागली से आस. कृष्णा तू लवकर ये. कृष्णा कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे जग जेठी. कृष्णा तू लवकर ये. अरे वाट पाहतोय तुझी मी. आणि गोकुळामध्ये वातावरण असं असायचं की गोपी भजन करायच्यात, गोपाळ भजन करायचे. हा उन्हामध्ये बसलेला गोपाळ आहेत, हा कृष्णाचा धावा करतोय. ऐकताय आपण कीर्तन. सर्व भावे देवाशी कळेल कशी शरणागती असावी. विश्वाचे मालक यायचे, सगळ्या गोपाळांवर नजर टाकायचे. उन्हात बसलेला रडणारा गोपाळ आहे त्याच्याकडे परमात्मा पाहायचे आणि सुभाष भाऊ सगळ्यात पहिले त्या गोपाळाला गच्चून मिठी मारायचे. याला म्हणतात सर्व भावे देव. काही न लगे एक भावाची कारण, 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 काही न
कारण तुका माने यान विठोबाची तुका माने यान विठोबाची काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण बरोबरी दुरावसी सुरे करिता बरोबरी दुरावसी सुरे दुरावसी सुरे दुरावसी सुरे. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. काही न लगे एक बाबाची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. बस विठोबाची शपथ घेऊन सांगतात जगद्गुरु. देवापर्यंत यायचं पण देवा करताच यायचं. आपण देवा करता येतो मंदिरात श्रीफळ घेतो देवा करता का आपल्या करता देवा करता. पाण्याचा घेतो का बिगर पाण्याचा श्रीफळ पाण्याचा का बिगर पाण्याचा पाण्याचा. फोडला कोणा करता देवा करता का आपल्या करता कोणा करता देवा करता. देवाला किती दिला 5च का इकडं 5च आहे 5 तुकडे. बरं पुढची गंमत आहे तो श्रीफळ फोडला आणि तो जर खराब निघाला मग कोणाला शाबा. देवाचं पोट नाही दुखणार का. काही न लगे देवाला काय अपेक्षित आहे अंतःकरण. चला 9वा अध्याय पहा. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय. अर्जुना तुला ऊर्ध्वगती निसंशयरित्या मिळेल फक्त तुझं अंतःकरण मला दे. गोकुळातलं वातावरण यामुळेच प्रसन्न आहे. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका भावरी लावी तोलळा श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा सुरबासुरीचा मोहवी मनाला. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका बाबरी. याला सर्व बाबांना देवाची शरणागती म्हणतात. आनंद मिळेल म्हणून शरण जावे सर्व बाबे देवासी. आणि देवाला शरण गेल्यानंतर काय क्रांती घडेल काय बदल घडतील काय भगवान परमात्मा आम्हाला प्रसाद देतील. अभंगाचं 2रं चरण.
भवदुत्तर नदीचा उतरील पार भवदुत्तर भवदुत्तर नदीचा भवदुत्तर नदीचा विठोबा रखुमाई ताळी 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 सर्वांनी ताळी वाजवा बोला ताळी 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 तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तो म्हणजे परमात्मा, हा म्हणजे आत्मा, जो विटेवर येतो आणि जो अंतःकरणात येतो हा आणि तो एक होतो जेव्हा देवाला आपण शरण जातो. तो हा विठ्ठल बरोबा आणि तो हा माधव बरोबा. ज्यावेळी माऊली ज्ञानोबरायांनी देवाला पाहिलं त्यावेळी आत्मा आणि परमात्मा यांचा संवाद झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला. शरणागती विटेवरचा परमात्मा तोच अंतःकरणातला आत्मा आहे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडिये सरले मायाजा. इथं भगवंताला शरण गेलेल्यांचाच उद्धार झाला. तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. चला पुढं. आता एका साधकाने विचारलं, महाराज आमच्याकडनं चुका घडल्या, आम्ही आज भजन करतो, आज पारायण करतो, आज सेवा करतो, कालपर्यंत वाईट वागलो, हरकत नाही. जगद्गुरु म्हणतात त्या सगळ्या चुका ही भगवंताला सांगा, मी चुकलो, उद्यापासून मी चुकणार नाही. भगवंत सगळ्या चुका स्वीकारतील, कारण बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. भगवंताचे अनंत नामे आहेत. कुणी आदिशक्तीच्या रूपानं त्याला बोलवतात. आज नवरात्र उत्सव चालू आहेत. माझ्या माता बहिणींचे 9 दिवस उपवास आहेत, पुरुष मंडळींचे 9 दिवस उपवास आहेत. वारकरी संप्रदायामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. जे विटेवरचे परमात्मा आहेत तेच आदिशक्तीच्या रूपानं भक्तांना दर्शन देतात. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावेती. भगवान दत्तात्रयांची एकनिष्ठ उपासक शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज त्यांनी सुद्धा भगवंताचं वर्णन आदिशक्तीच्या रूपात केलंय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी माईचा सूर्यमर्दनाला गोणी तापाची करावया झाडणी भक्ताला तू भावाची निर्माणी. आईचा जोगवा मागेला आईचा जोगवा मागेला अनादि अन आदि. अन म्हणजे नाही, आदि म्हणजे अगोदर, जिच्या अगोदर कोणीच नव्हतं. अशी अनादि निर्गुण, डोळ्याने दिसत नाही, निर्गुण निराकार प्रगट झाली, डोळ्याने दिसायला लागली. अंतःकरणातील मोह घालवण्याकरता आदिशक्तीची उपासना आहे. हीच उपासना भगवान पांडुरंग परमात्म्याचे चरणावरती समर्पित होते. भगवान परमात्मा एकच आहेत. अनेक प्रकारचे पाप जरी घडलेत ना तरी अनेक रूपातले परमात्मा हे तत्व रूपानं एकच आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी बाप रखुमा देवीवर खुण बाणली कैसी. परमात्मा सगळ्या चुका स्वीकारतील. महाराजांना विचारलं, महाराज हे तुम्ही सांगताय खरं, पण याचा काही अनुभव आहे का? महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. साक्षी आले शशी महाराज
तरी गेले प्रगट तरी गेले प्रगट तरी गेले प्रगट तरी गेले प्रगट वाहून जाईल पार. ज्ञानेश्वर माऊली